नमस्कार. आजच्या या भागामध्ये ना आपण फक्त वरवरच्या गोष्टी नाही करणार आहोत. आज आपण एकत्र मिळून आत्मशोधाच्या एका खोल सागरात डुबकी मारणार आहोत. हा प्रवास फक्त माहिती गोळा करण्याचा नाहीये, तर स्वतःला अगदी आतून मनापासून अनुभवण्याचा आहे. तर मग तयार आहात? चला सुरू करूया हा अद्भुत प्रवास. आजच्या युगाचा हा सगळ्यात मोठा विरोधाभास आहे, नाही का? म्हणजे विचार करा, जगातलं सगळ्यांच्या सगळं ज्ञान आपल्या बोटांच्या एका क्लिकवर आहे. पण तरीही आपल्या मनात कुठेतरी एक पोकळी आहे, एक अपूर्णतेची भावना. असं का होतं बरं, की इतकं सगळं माहीत असून सुद्धा आपण कुठेतरी हरवल्यासारखं जगतो? आणि हीच तर खरी गंमत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आत ना एक मोठी दरी आहे, जी आपल्याला माहीत आहे आणि जी आपण प्रत्यक्षात करतो, यातली दरी. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की ध्यान केल्याने, मेडिटेशन केल्याने मन शांत होतं. पण खरंच सांगा, आपण दररोज ती शांती अनुभवतो का? आणि ही गोष्ट, ही तर आपण सगळेच जाणतो, नाही का? सोशल मीडियावर तासनतास स्क्रोलिंग आपली सगळी एनर्जी, आपला वेळ, सगळं काही शोषून घेतं. हे आपल्याला कळतं, जाणवतं, मग तरीही आपण स्वतःला थांबवू का शकत नाही? आणि हो, कृतज्ञतेची शक्ती. आपण कितीतरी वेळा ऐकलंय, वाचलंय की छोट्या छोट्या गोष्टींसाठी आभार मानल्याने आपला संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकतो. पण आपण खरंच दिवसातून एकदा तरी थांबून मनापासून धन्यवाद म्हणतो का? आणि मला वाटतं हीच खरी समस्या आहे. आपलं डोकं माहितीच्या ओझ्याखाली अक्षरशः दबून गेलंय. पण आपलं हृदय, ते अनुभवासाठी भुकेलं आहे. आपण फक्त ज्ञान गोळा करतोय, पण त्या ज्ञानाला शहाणपणात कसं बदलायचं हेच कुठेतरी विसरून गेलो आहोत. मग आता यावर उपाय काय? या कोड्याचं उत्तर काय? बरं का, याचं उत्तर एका खूप जुन्या प्राचीन संकल्पनेत दडलेलं आहे. ही संकल्पना आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानाबद्दल सांगते. चला, आज आपण हेच रहस्य उलगडून पाहूया. ह्यातला पहिला प्रकार आहे ज्ञान, म्हणजे बौद्धिक माहिती, जी आपण पुस्तकं वाचून, व्हिडिओ बघून किंवा अगदी गुगल करून मिळवतो. ही सगळी माहिती आपल्या डोक्यात एक फॅक्ट म्हणून, एक तथ्य म्हणून साठवली जाते. आणि दुसरा प्रकार, जो खूप खोल आहे, तो म्हणजे विज्ञान. हे असं ज्ञान आहे जे थेट अनुभवातून येतं. ही फक्त माहिती नाहीये, ही एक जाणीव आहे, एक रिअलायझेशन आहे, जे आपल्याला आतून पूर्णपणे बदलून टाकतं. आता बघा, हे उदाहरण ना सगळं काही स्पष्ट करेल. ज्ञान आणि विज्ञानमधला फरक समजून घेण्यासाठी हे आंब्याचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. विचार करा, आंब्याबद्दल हजारो पुस्तकं वाचणं हे झालं ज्ञान. पण आंब्याची एक फोड खाऊन त्याचा तो गोडवा, तो रस अनुभवणं हे आहे विज्ञान. आणि हाच तो फरक आहे जो सगळं काही बदलून टाकतो. म्हणूनच म्हणतात, माहिती ही फक्त प्रवासाची सुरुवात आहे, पहिली पायरी. जेव्हा ती माहिती आपण जगतो, अनुभवतो, तेव्हा खरी जाणीव होते. आणि जेव्हा ही जाणीव आपल्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक विचारात, आपल्या अस्तित्वातच उतरते, तेव्हाच खरं परिवर्तन, ट्रान्सफॉर्मेशन घडतं. आणि जेव्हा हे अनुभवात्मक ज्ञान म्हणजे विज्ञान आपल्या आत जागं होतं ना, तेव्हा जगाकडे बघण्याची आपली नजरच पूर्णपणे बदलून जाते. चला तर मग पाहूया ही जादू नेमकी कशी घडते. आता आपण त्या दिव्य शक्तीला आपल्या अगदी साध्या रोजच्या अनुभवांशी जोडून बघूया. जेव्हा आपण तहान लागल्यावर पाणी पितो, तेव्हा जी एक तृप्ती मिळते, जी एक चव जाणवते, तीच तर त्या दिव्य शक्तीची उपस्थिती आहे. जेव्हा आपण दिवसा सूर्य आणि रात्री चंद्र पाहतो, तो फक्त एक भौतिक प्रकाश नाहीये. ते त्याच दिव्य शक्तीचं रूप आहे, जे संपूर्ण विश्वाला उजळून टाकतं. आणि पावसानंतर येणारा तो ओल्या मातीचा सुगंध, आहा! ती फक्त एक रासायनिक क्रिया नाहीये. तो जणू काही पृथ्वीचा श्वास आहे, तिच्या आत्म्याचा सुगंध आहे. आणि तेच तर ते देवत्व आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक सजीवामध्ये धडधडणारी ती जीवनशक्ती, ते चैतन्य, आपल्यामध्ये, इतरांमध्ये, प्रत्येक लहान मोठ्या प्राण्यामध्ये, तीच एक शक्ती तो वास करतेय. आपण सगळे त्याच एका शक्तीचे अंश आहोत. आणि हीच तर परिवर्तनाची खरी सुरुवात आहे. जेव्हा आपल्याला प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये तेच चैतन्य दिसायला लागतं ना, तेव्हा आपोआपच संघर्ष, मतभेद कमी होतात. आणि त्यांची जागा करुणा, प्रेम आणि एकतेची भावना घेते. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण एका मोठ्या वैश्विक संकल्पनेबद्दल बोललो. आता वेळ आहे आपलं लक्ष स्वतःकडे वळवण्याची, आपल्या वैयक्तिक प्रवासावर.
आपल्या आत डोकावून पाहण्याची. अंकशास्त्रामध्ये 7 हा अंक साधकाचा मानला जातो, सत्याचा शोध घेणाऱ्याचा. आणि हा जो अध्याय आहे ना, तो आपल्या प्रत्येकाच्या आत दडलेल्या त्या साधकाला जागं करतो. तो साधक जो वरवरच्या गोष्टींमध्ये रमत नाही, तर त्याला जीवनाचा खरा सखोल अर्थ शोधायचा असतो. हे फक्त एक वाक्य नाहीये, हा एक संकल्प आहे. जेव्हा आपण मनापासून स्वतःला सांगतो की मी सत्य स्वीकारायला तयार आहे, तेव्हा हे संपूर्ण विश्व आपल्याला मार्ग दाखवायला लागतं. एक क्षण थांबा आणि हे वाक्य आपल्या हृदयात अनुभवण्याचा प्रयत्न करा. आणि हो, हा सगळ्यात महत्त्वाचा संदेश लक्षात ठेवा. या मार्गावर चालण्यासाठी आपल्याला कोणी संत किंवा महात्मा होण्याची गरज नाहीये. गरज आहे ती फक्त एका गोष्टीची, प्रामाणिकपणाची, शुद्ध हेतूची. आपल्याकडून चुका होतील, पण जर आपला शोध घेण्याचा हेतू शुद्ध असेल, तळमळ खरी असेल, तर तो प्रवास कधीच व्यर्थ जात नाही. तर मग आता एक प्रश्न आपण स्वतःला विचारूया. सध्या आपल्या आयुष्यात असा कोणता प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपण आतून शोधत आहोत? असं कोणतं सत्य आहे जे आपल्याला खुणावत आहे? आपला हा शोध, आपला हा प्रवास आमच्यासोबत नक्की शेअर करा. कमेंट्समध्ये आपले विचार नक्की मांडा. ज्यांची कमेंट, ज्यांचं उत्तर आम्हाला सर्वात जास्त प्रेरणादायी वाटेल, त्याला आम्ही आमच्या पुढच्या विवेचनात नक्कीच स्थान देऊ. जर आजचं हे विवेचन आपल्या हृदयाला स्पर्श करून गेलं असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, आपले विचार कमेंट करा आणि हार्ट सिद्धी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पण सगळ्यात महत्त्वाचं, आज या माहितीला फक्त माहिती न ठेवता तिला अनुभवात बदलण्यासाठी एक छोटंसं पाऊल नक्की उचला. धन्यवाद.